पुरीच्या त्या निळ्या डोंगरावर आजही काहीतरी जिवंत आहे, जे ना विज्ञान समजू शकलं ना इतिहास पूर्ण लिहू शकला. आणि त्या निळ्या डोंगरावर शेकडो वर्षांपासून एक असं मंदिर उभं आहे. जितकं त्याला समजून घ्यायचा प्रयत्न कराल तितकंच ते अजून गूढ वाटू लागेल. आज आपण शोधणार आहोत त्या मंदिरामागची खरी कथा, त्या अखंड ज्योतीची कथा, त्या निमाच्या झाडाची कथा आणि त्या रहस्यांची ज्यांना विज्ञान आजही उत्तर देऊ शकलं नाही. जगात हजारो मंदिर आहेत, पण एक मंदिर असं आहे जिथे देव आजही श्वास घेतात असं मानलं जातं. तो म्हणजे जगन्नाथपुरी. जिथे मंदिरावरील ध्वज वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो, जिथे वरचं भांड आधी शिजतं आणि जिथे काही रहस्य अशी आहेत ज्यांना आजपर्यंत विज्ञानही समजू शकल्याची सुरुवात होते एका स्वप्नापासून. त्या काळात मालवामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा राज्य करत होता. भगवान विष्णूचा महान भक्त. एका रात्री त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं. स्वतः भगवान विष्णू त्याच्या समोर आले आणि म्हणाले, राजन, ओडिसाच्या समुद्र किनाऱ्यावर नीलांचल नावाचा पर्वत आहे. तिथे एक दिव्य निमाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली एक अखंड ज्योत जळते. त्या झाडापासून माझं स्वरूप तयार कर. राजा लगेच निघाला. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो नीलांचल पर्वतावर पोहोचला आणि जे त्यानं पाहिलं ते स्वप्नापेक्षाही अद्भुत होतं. एक विशाल निमाचं झाड, ज्याच्या भोवती एक दिव्य प्रकाश होता आणि त्या झाडाखाली एक ज्योत अखंड पेटत होती. पाऊस, वादळ, रात्र काहीही असलं तरी ती ज्योत कधी विझत नव्हती. लोक म्हणायचे, तिथे काहीतरी आहे जे दिसत नाही पण जाणवतं. तेवढ्यात तिथे एक वृद्ध सुतार आला. पांढरी दाढी, शांत चेहरा, पण डोळ्यांत एक वेगळंच तेज. तो म्हणाला, राजन, मी भगवानांची मूर्ती तयार करीन, पण एक अट आहे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणीही दरवाजा उघडायचा नाही. त्यांना मान्य केलं. अनेक दिवस दरवाजा बंद होता. आतून मूर्ती बनवण्याचा आवाज येत होता. पण अचानक एक दिवस आवाज येणं बंद झालं. राणी घाबरली आणि तिनं दरवाजा उघडला. इतिहास कायमचा बदलला. खोलीत कोणीच नव्हतं. फक्त 3 मूर्ती होत्या, जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा. अपूर्ण. हात नव्हते, पाय नव्हते. राजा दुःखी झाला. तेवढ्यात आकाशवाणी झाली, राजन, दुःखी होऊ नकोस. हेच माझं खरं स्वरूप आहे. कारण मी त्यांचाही आहे, जे अपूर्ण आहेत, तुटलेले आहेत. आणि तेव्हा सगळ्यांना समजलं, तो साधा सुतार नव्हता, स्वतः विश्वकर्मा होते. आज त्या नीलांचल पर्वतावर ते झाड नाही, पण त्याच जागेवर उभं आहे. 214 फूट उंच भव्य जगन्नाथ मंदिर. 12व्या शतकात राजा अनंतवर्मन सोडगंग देव यांनी हे मंदिर बांधलं. मंदिरातील प्रत्येक दगड एक कथा सांगतो, पण खरी सुरुवात इथून होते. कारण जगन्नाथपुरी हे फक्त मंदिर नाही तर रहस्यांचं घर आहे. बघूया पहिलं रहस्य. मंदिराच्या शिखरावरील ध्वज. पुरी समुद्र किनाऱ्यावर आहे, म्हणून तिथे वारा नेहमी समुद्राकडून जमिनीकडे वाहतो. पण जगन्नाथ मंदिरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेनं फडकतो. विज्ञान आजही याचं उत्तर देऊ शकलेलं नाही. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे दररोज एक पुजारी 214 फूट उंच शिखरावर कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय चढतो आणि ध्वज बदलतो. मान्यता आहे, जर एक दिवस ध्वज बदलला नाही तर मंदिर 18 वर्षासाठी बंद होईल. दुसरं रहस्य. जगातील सर्वात रहस्यमय रसोई. जगन्नाथ मंदिराची रसोई ही जगातील सर्वात मोठी रसोई मानली जाते. इथे हजारो भक्तांसाठी प्रसाद तयार होतो. मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात. पण आश्चर्य म्हणजे सर्वात वरचं भांड आधी शिजतं. भौतिकशास्त्राचे नियम इथे फेल होतात. आणि विशेष गोष्ट म्हणजे प्रसाद कधीही कमी पडत नाही आणि कधी उरतही नाही. मंदिरावर पक्षी का उडत नाहीत? पुरी समुद्र किनाऱ्यावर हजारो पक्षी दिसतात, पण जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरून एकही पक्षी उडताना दिसत नाही. आजपर्यंत हे गूढच आहे. ब्रह्मपदार्थ. भगवान जगन्नाथांना दारू ब्रह्म म्हटलं जातं, म्हणजे लाकडात वास करणारा परमात्मा. दर 12 वर्षांनी नवकलेवर विधी होतो. भगवानांची नवीन मूर्ती तयार केली जाते, पण त्यासाठीचं निमाचं झाड साधं नसतं. त्या झाडाजवळ सापाचं बील असावं, पाण्याचा स्रोत असावा आणि काही दिव्य चिन्ह असावं. मग त्या झाडाची पूजा करूनच ते तोडलं जातं. आणि मग येतो तो क्षण जेव्हा जुनी मूर्तीतील ब्रह्मपदार्थ नवीन मूर्तीमध्ये ठेवला जातो. संपूर्ण मंदिर अंधारात असतं. पुजाऱ्यांच्या डोळली जाते आणि जो पुजारी हा विधी करतो तो बाहेर आल्यावर फक्त एवढंच म्हणतो, मी काही पाहिलं नाही, पण काहीतरी अनुभवलं जे शब्दात सांगता येणार नाही. श्री भगवान स्वतः मंदिराबाहेर येतात. त्या दिवशी पुरीमध्ये माणसं नाही तर श्रद्धेचा समुद्र वाहत असतो. जगन्नाथपुरीची रथयात्रा ही फक्त यात्रा नाही तर करोडो भक्तांच्या भावनांचा महापूर आहे. दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयेला भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा मंदिरातून बाहेर येतात आणि मग सुरू होतो जगातील सर्वात भव्य धार्मिक सोहळा. 3 विशाल रथ तयार केले जातात. भगवान जगन्नाथांचा नंदीघोष सुमारे 45 फूट उंच, 16 चाके.
बलभद्रांचा तलध्वज 44 फूट उंच 14 चाके आणि सुभद्रेचा दर्पदलन 43 फूट उंच 12 चाके. विशेष म्हणजे हे रथ दरवर्षी नवीन बनवले जातात. एकही खेळा जुना वापरला जात नाही, कारण जगन्नाथपुरी शिकवते प्रत्येक वर्ष म्हणजे नवी सुरुवात. रथयात्रेचा सर्वात भावुक क्षण. पुरीचा राजा स्वतः राजमुकुट काढतो, साधे कपडे घालतो आणि सोन्याच्या झाडूनं रथासमोर साफसफाई करतो. याला म्हणतात शेरा पेहरा. कारण भगवानांसमोर राजा असो किंवा सामान्य माणूस, सगळे समान आहेत. यानंतर लाखो भक्त त्या रथांना दोरीनं ओढायला सुरुवात करतात. लोक मानतात जगन्नाथांच्या रथाची दोरी पकडणं म्हणजे मोक्ष मिळण्यासारखं पुण्य. पुरीच्या रस्त्यांवर जय जगन्नाथचा आवाज घुमत असतो. ढोल, शंख, टाळ आणि भक्तांच्या डोळ्यातील अश्रू. तो क्षण शब्दात सांगता येत नाही. रथयात्रेत भगवान जगन्नाथ गुंडीचा मंदिरात जातात. लोक त्याला प्रेमानं मावशीचं घर म्हणतात, कारण मान्यता आहे भगवान दरवर्षी आपल्या मावशीला भेटायला जातात. हीच जगन्नाथांची खास गोष्ट आहे. ते फक्त देव नाहीत, तर कुटुंबातील व्यक्तीसारखे आहेत. त्यांचे नाते, भावना आहेत. जेव्हा इंग्रजांनी पहिल्यांदा ही रथयात्रा पाहिली, ते पूर्णपणे थक्क झाले. लाखो लोक, 3 विशाल रथ आणि श्रद्धेची प्रचंड लाट. त्यांनी जगन्नाथ हा शब्द आपल्या भाषेत घेतला आणि तिथून जन्म झाला जगरनॉट या शब्दाचा. म्हणजे अशी प्रचंड शक्ती जिला कुणी थांबवू शकत नाही. जगन्नाथपुरीची रथयात्रा ही फक्त परंपरा नाही, तो दिवस असतो जेव्हा भगवान स्वतः भक्तांमध्ये येतात. झाले मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, पण प्रत्येक वेळी भक्तांनी त्या मूर्ती वाचवल्या. कधी जंगलात लपवल्या, कधी समुद्रमार्गे नेल्या. अनेक भक्तांनी प्राण दिले, पण भगवानांचं स्वरूप वाचवलं. जगन्नाथपुरी हे फक्त मंदिर नाही, ही त्या अखंड ज्योतीची कथा आहे, जी हजारो वर्षापासून आजही जळते आहे. कदाचित रूप बदललं असेल, पण प्रकाश अजूनही तसाच आहे. जय जगन्नाथ. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.